समोर उपस्थित सर्व मंडळांचे आपण या ठिकाणी सर्वांचं स्वागत स्वीकार करत आहोत। गायक माझे मित्र अभिजित, माझ्या सर्वच व्यासपीठावर उपस्थित असलेले सहकारी, आचारसंहिता असल्यामुळे जास्त काही इथे बोलता येणार नाही, परंतु येतानाच माझ्या सर्व सहकार्याने असा मला दम दिला आहे की पुढच्या वर्षीचा कार्यक्रम नाट्यगृहात नाही, प्रमोद महाजन संकुलामध्ये असला पाहिजे। आणि मी शब्द देतो की पुढच्या वर्षीची संयुक्त जयंती ही विदा सावरकर नाट्यगृहामध्ये जागा कमी पडत असल्यामुळं पुढच्या वर्षीपासून आपण प्रमोद महाजनला सुरू करू, हा माझा तुम्हाला विश्वास आहे। आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की मागच्या वर्षी माझ्या सगळ्याच सहकार्याने विनंती केल्यामुळं हा कार्यक्रम आपल्याला संयुक्त जयंतीचा घ्यायचा होता, मोठ्या प्रांगणामध्ये घ्यायचा होता, परंतु पावसाचं वातावरण आहे। मी आपल्याला दुसरे एक विनंती करणार आहे की जे अभिजितने सांगितलं आणि शेवटचं वाक्य होतं की माणसाला माणुसकी दावी, ते मागच्या वर्षी मी दिलेला शब्द माणुसकी असल्यामुळेच पूर्ण केला आहे। आणि हे देखील जाहीरपणाने सांगतो की माझ्यासारखा कार्यकर्ता मंत्री म्हणून काम करतोय, हे देखील उपकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचेच आहेत। आणि हे सांगितलं कोणालाही परिमाण वाटण्याची गरज नाही, कारण त्यांनी संविधान जर लिहिलं नसतं तर या देशामध्ये कोणी आमदार होऊ शकला नसता, कोणी खासदार होऊ शकला नसता, कोणी मंत्री देखील होऊ शकला नसता। आणि म्हणून संयुक्त जयंती जरी असली तरी पूर्ण देशाची संयुक्त जयंती आहे, पूर्ण रत्नागिरीची संयुक्त जयंती आहे, एवढाच विश्वास मी आपल्याला देतो। अभिजितनं हा कार्यक्रम स्वीकारला त्याबद्दल त्याचे आभार मानतो आणि थांबतो। जय